सुरुवातीलाच बातमी आहे धीरेंद्र शास्त्री या महाराजांनी केलेल्या एका वक्तव्याची। लोकांच्या मनामधल्या गोष्टी कागदावरती लिहून भविष्य सांगणारे आणि उत्तर भारतामध्ये प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे काल महाराष्ट्रातल्या आपल्या नागपूरमध्ये आले होते। जामठा परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या भारत दुर्गा मंदिराच्या शिलान्यासाच्या सोहळ्याला या बागेश्वर बाबांनी हजेरी लावली आणि याच कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत सोबत मुख्यमंत्री फडणवीस हे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये बोलत असताना धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांचा एक किस्साही सांगितलाय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते। एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकुट उतरवून त्यांनी रामदास स्वामींना दिला। आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली। यावरती रामदास स्वामींनी उत्तर दिल्याचा किस्सा हा धीरेंद्र शास्त्रींनी सांगितलाय। त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर आता वेगवेगळ्या स्तरामधून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। तर धीरेंद्र शास्त्री यांनी हे वक्तव्य केलेले आहे आणि यानंतर काँग्रेसनं आक्रमक असा पवित्रा घेतलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज यासाठी एक पत्रकार परिषद देखील घेतली आहे आणि त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती देखील त्यांनी निशाणा साधलाय। सोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि संघांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत यांच्या उपस्थितीत ते काय बोलले की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ते थकलेले हरलेले त्यांनी मुकुट काढून ठेवला। अरे कोणत्या दंतकथा सांगताय तुम्ही? तुम्हाला लाज वाटली पाहिजे। रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही हे जाणून बुजून रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु करण्याच्या का मागे लागलेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख बदलण्याचं कट कारस्थान हे सारखे का करत आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी ही अवलाद इतिहासासोबत ही त्यांनी जी तोडमोड केलेली आहे ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण ही मानसिक विकृती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संदर्भात माफी मागावी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि हे जर माफी मागत नसतील आणि गोलमोटोल जर काही बोलत असतील, दंतकथा काय देवेंद्रजी तुम्ही सांगताय? तुम्ही काय पुराण सांगण्याकरता, गरुड पुराण सांगण्याकरता इथे पाटावर बसलेले आहेत का? आणि मम आत्मना स्मृती म्हणून आम्हाला काय पाणी सोडायला सांगताय का? तुम्ही संविधानाची शपथ घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात। आपल्याला या भाकडकथा सांगण्याचा कुठला अधिकार नाही। आपण इधर उधर की बात मत कर, तुम्ही सरळ सरळ जी आहे ही महाराष्ट्राची माफी मागावी। तर धीरेंद्र शास्त्री यांनी हे वक्तव्य ज्या वेळेला केलं त्यावेळेला त्याच व्यासपीठावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते आणि या वक्तव्य चर्चेत आल्याच्या नंतर आता मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही। मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात। वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात। मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही।
अर्थातच धीरेंद्र शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं आणि आता वादंग उफाळून आलेला आहे. वेगवेगळ्या स्तरामधल्या राजकीय नेत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बघूया. मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं. प्रत्येक जण तो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे. शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती आहे, ते थकले होते. मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे. काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी अशी उलट स्टेटमेंट केलेली, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये. असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचं काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का, त्याचा अभ्यास आहे काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाही आहे. आपल्या देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधल्या छतरपूर जिल्ह्यामधल्या प्रसिद्ध असणाऱ्या बागेश्वर धामला भेट दिली होती आणि या भेटीच्या दरम्यानचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावरती टाकले होते. हेच फोटो सध्या व्हायरलही होत आहेत. यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी आता गवईंवरती जोरदार टीका केली आहे. माजी सरन्यायाधीश गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे, असं श्याम मानव यांनी म्हटलंय. रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तूबाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तूबाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू. त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला. तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.